सर्व झाला कृष्ण सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या भ्रतार हरीच्या रूपी पांडुरंगा करू प्रथम उचित्ता पुल्या नमो ज्ञानेश्वरा निवडा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमची पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानांच्या विधाय भक्ती विलोकितो येन समाधी राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं विश्वाभासं हृदय पटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानंदे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यस्सुगम कथने ज्ञानदेवस्य वाक्यं शांतारामं परम सदयं सद्गुरुं तं भजेऽहं कावडिने पाणी जागरी चक्रपाणी वाहे कावडिने पाणी जागरी चक्रपाणी वाहे कावडिने पाणी जागरी चक्रपाणी वाहे अनन्य भक्ति भावे मेरा वंदिताचे पाय अनन्य भक्ति भावे मेरा वंदिताचे पाय अनन्य भक्ति भावे मेरा वंदिताचे पाय बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी सासुरे माहेर सासू सासरा धीर देखती त्या भ्रतार हरीच्या रूपी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी सोहळा त्यानिमित्ताने 3 दिवसाची असणारी आपली ही षष्ठीची वारी देवाच्या वाऱ्या आहेत संतांच्या वाऱ्या आहेत कृतज्ञतेपोटी आपण या संतांच्या वाऱ्या करत असतो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपले जे पारमार्थिक संस्कार असतात ते दृढ होतात त्याच्यामध्ये वाढ होते ज्याला म्हणतात ना मोबाईल आपण वापरतो जसं त्याची बॅटरी आपल्याला चार्ज करावी लागते की नाही बॅटरी चार्ज असल्याशिवाय मोबाईलचा वापर होत नाही तसं आपलं जीवन म्हणजे बॅटरी आपलं मोबाईल आहे आणि त्याची चार्जिंग करण्याकरता आपल्याला पंढरपूरची वारी असेल पैठणची वारी असेल देऊची वारी असेल आळंदीची वारी असेल तीर्थयात्रा सत्संग या सगळ्या गोष्टी अर्थात आपल्या संस्काराच्या वृद्धी करता वाढी करता त्या ठिकाणी असतात म्हणून नाथ महाराजांचा हा जलसमाधीचा सोहळा संपन्न झाला त्या निमित्ताने वारीचा समारोप म्हणून खरं कालावधी पण आता ठीक आहे लोकांची गडबड असते जाणं राहणं हे चालूच आहे म्हणून आपले आदरणीय हरिभक्ती परायण सद्गुरु श्री जोग महाराज गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी निर्माण करून आपल्या पैठण नगरीमध्ये जे काही पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या संस्था आहेत व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आणखीन मोलाची भर घातली अगोदरच या ठिकाणी आपल्या या नवोदित बालकांना विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणारे अनेक स्थान आहेत अनेक ठिकाण आहेत संस्था आहेत त्याच्यामध्ये अगदी सद्गुरु श्री जोग महाराजच्या परमपत्नी सर्व गुरुजन मंडळी महाराजांना त्यांचा सहवास लाभला त्यांच्या सहवासातून संत वाङ्मयाचं पाठांतर विशेष करून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ज्यांनी मुखोद्गत केली कंठस्थ केली 7वी पूर्ती आहे आणि त्याच्यातूनच गुरुकुलाची निर्मिती करत सध्या या गोष्टी करणं मोठं अवघड आहे जे करतात त्यांचे आभार मानावे लागतात धन्यवाद द्यावे लागतात काय मला कीर्तन करायचं आपलं सोपं आहे जायचं कीर्तन करायचं यायचं बाकी आपलं आरामशीर जेवण होतं पण ह्या गोष्टी सांभाळायच्या म्हटलं की मोठ्या कष्टाच्या जिकरीच्या जबाबदारीच्या
फार मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य असत नाही, पण चला नियतीच्या मनामध्ये काय काय असतं ते आपल्याला करावं लागतं आणि करावं. महाराज या ठिकाणी जे गुरुकुल चालवतात आणि त्या माध्यमातूनच त्रिदिनी हा कीर्तन महोत्सव शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केला. थोर महात्म्यांच्या कीर्तन सेवा झाल्यात. त्यांनी आज माझ्याकडे ही काल्याची कीर्तनाची सेवा दिलेली आहे. त्या सेवेकरता आपण सर्व मंडळी उपस्थित, संत सज्जन, आमचे महाराज मंडळी, विशेष करून आदरणीय हरिभक्तीपरायण पोकळे महाराज आहेत, बालगोपाळ आहेत, आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, आपल्या सर्वांच्या समवेत थोडा वेळ आपल्याला ही चिंतन सेवा करायची आहे. काल्याचे कीर्तन आहे म्हणून निळोबरायांचा गवळणी अभंग सेवेकरता घेतलेला आहे. शब्दशः अर्थ असा आहे की त्या गवळणी भगवान कृष्णाशी किती समर्पित होत्या. महाराज जेव्हा भगवान कृष्ण त्या गवळणीचा एवढा अंकित होतो, कोणता कृष्ण? नाम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया. भगवान सांगतात की मी यज्ञाने, वेदाच्या अध्ययनाने, तपाने, उपनिषद बोलत नायमात्मा प्रवचनेन लभ्यः, उत्तम वक्तृत्वाने प्राप्त न होणारा योगी लोक ज्याच्या करता साधना करतात, योग्यांना सुद्धा दुर्लभ असणारा, योग्या दुर्लभ असा असणारा तो भगवान. नयेची योगी ध्यानारे, योग्याचे ध्याने ध्याता ना तुडशी, असा भगवान. पण त्या गवळणीच्या एवढा अंकित होतो. किती अंकित होतो? त्या गवळणी नाचायला लावतात, नाच रे तू कृष्णा, मज पाहू दे नयनी. भगवान कृष्णाने नाचावं. नुसतं नाचायचं नाही, मी नाचतो पण मला काय देशील? मग त्या गवळणी सांगावं लोण्याचा गोळा. किती द्यायचा हो? एवढासा लोण्याचा गोळा द्यायचा. काय त्याला लोणी मिळत नव्हतं काय? लोण्याकरता नाचत होता काय तो? लोण्याकरता नव्हे, मग त्या गवळणींच्या प्रेमाकरता तो नाचत होता. महाराज नुसता नाचत नाही, त्याच्या पुढचा प्रकार, त्या गवळणी त्याला शिव्या द्यायच्या, त्याने हसावं. तशा शिव्या नाही दिल्या तर गवळणी शिव्या देतील अशा प्रकारचं काहीतरी कृत्य करायचं. आपण सर्वजण आपल्या आजी आजोबांच्या हाताखाली राहिलेलो आहोत, त्यांच्याशी खेळलेलो आहोत. ते वृद्ध एका जागेवर बसलेले असतात, काठीचा आधार घेऊन चालत असतात. मग त्यांची ती काठी असते, त्यांचा तो चष्मा असतो, किंवा काही म्हाताऱ्या माणसाचं वापरायच्या काही वस्तू असतात, आणि मग ते जवळ घेऊन असे बसलेले असतात. मग नाताने काय करायचं? जायचं, ती काठी ओढायची, चष्मा ओढायचा, आणि ओढला की मग अरे ओढू नको, ओढू नको. लय जर 2-3 वेळा त्याने त्रास दिला तर मग डोला गेला असं काय म्हणणार, ती शिवी देणार किंवा आणखीन काहीतरी बोलणार. आणि मग ती शिवी दिली की मग नाताने काय करायचं? हसायचं, पळायचं लांब 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 लांब. गवळणी शिव्या द्याव्या त्याच्याकरता भगवान कृष्णांनी मुद्दाम काहीतरी त्यांची खोड काढायची, काहीतरी कृत्य करायचं, आवर्जून कृत्य करायचं, आणि मग त्यांनी त्या शिव्या द्यायच्या. जनाबाईंनी शिव्या द्याव्यात म्हणून भगवंतांनी मुद्दाम काहीतरी जनाबाईच्या मनाच्या विरुद्धात वर्तन करायचं, वागायचं. आणि मग जनाबाईंना राग यायचा ना, अरे अरे विठ्यान मूळ मायेच्या कराट्या, तुझी रानरणकी झाली, जन्म सावित्री चोडाली आली, विठ्या तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे, उभी राहून अंगणी शिवे देती दाशी. आता हा अभंग आहे, तुला अभंग आहे हो, हा कीर्तन घेतला तरी चालतो. आपण कीर्तनामध्ये हे त्याचं गायन करतो. महाराज जनाबाई अंगणामध्ये उभं राहून, रावळामध्ये उभं राहून त्या ठिकाणी देवाला शिव्या देतात आणि भगवंतांना असं जणी. अरे खूप हे अध्ययन करणारी मंडळी सोळ नेसून अगदी त्या ठिकाणी पावित्र्यात मंत्रोच्चार करण्याचा प्रयत्न करतात, ते आवडत नाहीत. येती दगड तैशेवरी मंत्र पुष्प, ते दगडाप्रमाणे वाटतात ग, पण तुझे काय सुंदर फुलं, विठ्या मूळ मायेच्या कराट्या, सुंदर फुलं, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये खूप भाव नाही.
असं आहे. तशा त्या गवळणी शिव्या देतात आणि भगवान कृष्णाने हसावं. हसत अशी शिव्या देतात त्या गवळणी. जप करून ध्यान करून मेले संपले, पण जो ध्यानात येत नाही आणि तो कृष्ण त्या गवळणी शिव्या द्यावं, त्याने हसावं, आणखीन द्या म्हणावं. हसत अशी शिव्या देतात, गोपाळ शिव्या देतात, भगवान कृष्ण हसतात. महाराज शिव्या आहेत पण निष्कपट त्यांची भावना आहे. का त्यांच्या शिव्या त्या खात होता, ऐकत होता? त्याचं मूळ, त्याचं उत्तर अभंगामध्ये की त्या सर्व गवळणीचा संसार प्रपंच, त्या प्रपंचाच्या संबंधाने असणारं सर्व वैभव हे सर्व भगवान कृष्णाला समर्पित होतं. खेळत होते आम्ही नहो नारी नर, म्हणून विकार नाही तया. त्यांच्या ठिकाणी स्वभाव नव्हताच. कसं आहे, या देहाते म्हणे मिन पुत्र दारा धन माझी, याच्यामध्ये त्या गुरफटलेल्या नव्हत्याच. त्या देहालाच मी म्हणत नव्हत्या. खरं तर त्या काय कुठल्या संस्थेमध्ये गेल्या नव्हत्या, कुठल्या गुरुकुलामध्ये नव्हत्या, त्यांनी चातुर्मासामध्ये अभ्यास केला नव्हता, काही साधना नव्हती. त्या गवळणी फार तर विवेचनच करायचं म्हटलं तर अशिक्षित नव्हे, अल्प शिक्षित, अगदी अशिक्षित गवळणी, भोळ्या भाळ्या गवळणी. पण महाराज त्यांचं समर्पण असं होतं की मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतकरण. संसारामध्ये होत्या, पण एखाद्या संन्याशाला काय करता? संन्याशाला काय करता? वरी भगवा झाला ना मी आणि अंतरी वश केला. महाराज आपल्या संस्कृतीला ज्ञानोबाऱ्यांना तो संन्यास मान्य आहे. मी माझी आईशी आठवण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. अशा त्या संन्यस्त वृत्तीने राहणाऱ्या त्या गवळणी होत्या आणि त्याचंही विवेचन आहे. त्या गवळणी बोलत होत्या. व्यवहार आहे, बोलल्याशिवाय चालणार नाही. एखाद्याने मौन धरलं, काहीतरी खून खान काहीतरी करावं लागेल की नाही. प्रत्यक्ष वाणीने बोलणं म्हणजे बोलणं नाही, हाताने बोलणं, डोळ्याने बोलणं. असं करून पहा बरं घरात. ओके महाराज, काहीच बोलायचं नाही. समोरून जेवणाचं ताट आणलं मंडळीने, आता तुमचं प्रेम आहे ते बघ, नुसतं काय करायचं, काहीच बोलायचं नाही. असं त्यात असं थोडंसं रागवल्यासारखी अशी मुद्रा करायची. त्याला काय झालं, काय बिघडलं? बोलले का तोंडाने? नाही. प्रत्यक्ष बोलावंच लागतं असं काही नाही. ज्या सर्व क्रिया आहेत, काही हाताने क्रिया होतात, काही पायाने क्रिया होतात, काही वाणीने क्रिया होतात, काही डोळ्याने क्रिया होतात. हा सर्व बोलण्याचा प्रकार आहे. मग ऐका, त्या अशा बोलण्याच्या क्रिया करायच्या त्या कृष्णाच्या संबंधाने असायच्या. बोलावा विठ्ठल, ऐका, पुढं चालती मार्गी चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली. चालावं लागणारच आहे. घरामध्ये बसून चालणार आहे का व्यवहार? चालावं लागणार आहे. पण चालत असताना सुद्धा त्यांचा व्यवहार कृष्णाच्या संबंधानेच असायचा. कृष्णाच्या संबंधानेच चालण्याचा व्यवहार करायच्या. बोलती चालती देखती, पाहावं लागणार आहे. डोळे कशाला दिले? पण ज्या पाहत होत्या त्या वस्तूकडे पाहत असताना कण कण मे है भगवान. तो चराचरामध्ये जळाजळामध्ये व्याप्त आहे. सभूमी विश्वतो वृत्व अत्यतिष्ठ दशांगुलम. तो ना यायचा ठाव विरला शिकवून विठ्ठल विस्ताराला जेनी. जसं भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, जसं हिरण्यकश्यपूने विचारलं, अरे तुझा तो नारायण आहे कुठे? बाबा नाही कुठे. काय भगवत भक्ताचा त्या ठिकाणी भगवान परमात्मा कसा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे आणि ती कशी अनुभूती घेतात. आपण विवेचन करतो, विठ्ठल जेवढी स्त्री भरला, आपलं नुसतं विवेचनामध्ये राहतं. महाराज संत सज्जनांचा गवळणींचं तो भगवान कसा विस्तारलेला आहे ज्याचा तो अनुभव घेतो त्या. म्हणून तर कहा पगडारू देख्या नेरा, देखे तो सबोहिने घेरा. देखती सर्वत्र श्रीपती, त्यांची दृष्टी सर्वत्र त्या ठिकाणी श्रीपती म्हणजे भगवान कृष्णच पाहत होत्या. सासुरे माहेर, स्त्रियांना सासरे असते आणि माहेर असते. माहेर म्हणजे आई वडील, सासर म्हणजे सासू सासरी, पतीपासून सर्व.
सर्व ठिकाणी देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. खर तर आता या ठिकाणी माता भगिनी आहेत थोड्याच्यात, नाही म्हटलं तर माहेरकडे अधिक प्रेमाचा ओढा असतो. ते अभिजात ते नैसर्गिक असं असतं की निसर्गतः माहेर म्हणजे आपुलकी आणि सासर म्हणजे परक. आता खरं तर सासरला नांदायचंच की नाही, राहायचंच की नाही. ती आपुलकीची भावना नंतर निर्माण होते, पार त्याला 5-25 वर्ष लागतात, लवकर होत नाही. 5-25 वर्षाने मग ते सासरची आपुलकी निर्माण होते. तोपर्यंत नाही म्हटलं तर सासू सासऱ्याविषयी दुजा भाव असतो. मला वाटतंय अभ्यास करून जर सासू सासऱ्या यांच्याविषयी दुजा भाव नाही ठेवला, आई वडिलांच्या प्रमाणे पाहिलं तर कशाला भानगडी वाढतील. पण नाही म्हटलं तर ते जन्मताच आपापच नैसर्गिकरित्या आई वडिलांचं प्रेम सासू सासऱ्याला असत नाही. पण ह्या गवळणी सासूरे माहेर, सासू सासरा दीर, दोन्ही ठिकाणी सारखंच प्रेम. सारखंच प्रेम म्हणजे काय? माहेर म्हणजे कृष्णच, माहेरचे जे लोक असतील कृष्णच, आणि सासरचे जे लोक असतील त्यांच्यामध्ये कृष्णच पाहत होत्या. म्हणून विकार असण्याचं कारणच येत नाही ना. एका ठिकाणी माझं एका ठिकाणी तुझं होणारच नाही ना, आजं तुझं होणार नाही. माहेर म्हटलं की आपलं आज म्हणजे माझं, आणि सासर म्हटलं की तुझं परक. हा असा आजे दुजेपणा त्यांच्या ठिकाणी नव्हता का? जसं त्या सर्व वस्तूमध्ये सर्व पदार्थामध्ये त्या ठिकाणी भगवान म्हणून पाहत होत्या, एक विठ्ठल विस्ताराला जेनी, तसं माहेरच्या लोकांच्या मध्ये आणि सासरच्या लोकांच्या मध्येही ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या त्या सर्व कृष्ण रूपानेच नटलेले आहेत. कृष्णच त्या ठिकाणी नटलेला आहे, अशी त्यांची भूमिका होती. सासुरे माहेर, सासू सासरा दीर, एकती त्या भ्रातार हरीच्या रूपी. बाबा त्या ठिकाणी भ्रातार म्हणजे पती. त्या पतीमध्ये पाहत असताना सुद्धा एक कृष्णच आमचा पती म्हणून आलेला आहे, असा त्यांचा भाव होता. आपण सर्व आता सुज्ञ मंडळीत थोडक्यामध्ये बोलत चाललोय मी. सोयरे सज्जन इष्ट मित्रजन, आपल्या जीवनाच्या संबंधाने माहेरच्या संबंधाने काही सोयरे असतात, सासरच्या संबंधाने काही सोयरे असतात. आपल्या जीवनामध्ये आहेत ना सोयरे, की सर म्हणजे एकमेकाचे नाते असं जाळ पुढं जात मग हा कोण मग तो कोण, आणि मग ते भलतं नातं त्या ठिकाणी असतं. आमचे मेहुणे, त्या मेहुण्याचा भाव, त्या मेहुण्याच्या भावाची सासरवाडी, आणि मग काय असं भलतं लांबलच ते दाव विनत आणि मग त्यांच्या गावची असा नात्याचा संबंध आपला विस्तारलेला वेल असतो बरं का. ह्या सर त्या गवळणी सर्व पाहत होते ना. कन्या कुमरे धन कृष्णची गोत, सासरच्या संबंध नातेवाईक असतील, माहेरच्या संबंध नातेवाईक असतील, त्या सर्वांच्या मध्ये त्या कृष्ण म्हणून पाहत होत्या. जसं माहेर म्हणलं की आपुलकी, माहेरचे नातेवाईक असले की आणखीन आपुलकी वाढत असते. सासर म्हणले की परक, आणि पुन्हा त्या ठिकाणी मग त्यांचे ते नातेवाईक म्हटले की त्याच्यामध्ये परकेपणा आलाच. माहेरचे पाहुणे आल्याच्या नंतरचा पाहुणचार, सासरच्या संबंधाने आलेले पाहुणे त्यांचा पाहुणचार. महिला मंडळी तुम्ही थोडे जरी असले तर फरक असतो का नाही सांगा? होयच म्हणावं लागेल तुम्हाला. पैठण मध्ये खोटं बोलायचंच नाही अजिबात. एकनाथ महाराज षष्टीमध्ये आहोत. परकेपणा असतोच. आपल्या माहेरच्या संबंधाने आलेले पाहुणे आणि सासरच्या संबंधाने आलेले पाहुणे त्यांच्यामध्ये आदत नाही म्हणलं तरी मनामध्ये येतं. पाहुणचार होत नाही असं नाहीये. पण माहेरचे पाहुणे आले, माहेरच्या संबंधाने पाहुणे आले की त्यांच्या चहामध्ये गोडी वाढण्याकरता 1 चमचा अधिक साखर पडते. आणि सासर म्हणजे परक, आणि त्याच संबंधाने ते पाहुणे सुद्धा परके म्हणून हात आखडता होतो. 1 चमचा कमी साखर त्या ठिकाणी पडते. जाऊ द्या, सासुरे माहेर कसं आहे, सासुरे माहेर सासू सासरा देखती दे भरता हरीच्या रूपे. सोयरे सज्जन इष्ट मित्रजन कन्या कुमरे धन कृष्णाची गोत, हे सर्व ते कृष्ण म्हणून पाहत होत्या. निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव. आणि आता संसार प्रपंच म्हटलं की संपत्ती लागणारच आहे, हे वैभव लागणारच आहे. गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख श्रेयच्या, त्या गृहाची सुख समृद्धी धन, त्या गृहाची जी समृद्धी आहे ती धन धान्याने त्या ठिकाणी पशुने काय पाहिजे, त्याची वृद्धी पाहिजे. म्हणून
निळा म्हणे त्यांची संपत्ती वैभव, म्हणजे सर्व संपत्ती आणि जे सर्व वैभव आहे ना, पशुवादिक सर्व, घरामधले पशु पक्षी सर्व कृष्ण म्हणून त्या पाहत होत्या. असं त्या भगवान कृष्णाशी समर्पित अशा त्या गवळणी होत्या. आता काय काल्याची कीर्तना करता गवळणी आपण घ्यायचा असतो. गवळणींचा भगवान कृष्णाविषयी काय भाव होता तो मी आपल्या पुढे ठेवला. कसं आहे, भगवान परमात्म्याशी आपणाला एकरूप व्हायचं असेल, आपला संपूर्ण हा देह भगवान परमात्म्याशी एकरूप करायचा असेल, एकनाथ महाराजांनी केलाय, जगद्गुरु तुकोबरांनी केलाय, ब्रह्मभूत काय होतं कीर्तनी किती की नाही महाराजांनी. एकनाथ महाराजांच्याकडे कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाही 36 वर्ष काम करतो, समर्पित भावशाही शक्य नाहीये. आणि म्हणून या संत महात्म्यांनी, संत पुरुषांनी भगवान परमात्म्याशी एक रूपता साधलेली आहे. आपल्याही जीवनामध्ये भगवान परमात्म्याशी एक रूपता साध्य केली किंवा करण्याकरता कशी वृत्ती असावी, कसं समर्पण असावं, त्याच्याकरता हा अभंग माझ्या समोर आला. आणखीन उभारल्यानंतर आणखीन एक भाव स्फुरला. असं आहे, आपण सर्वजण आता गवळणीच्या ठिकाणी आहेत. कोणाचा प्रपंच झालेला असेल, कोण आता प्रपंचाच्या उंबरठ्यावर आहे. या कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मण महाराज आता उंबरठ्यावर आहेत. 16 तारीख जवळ आली आणि काही जण पुढे प्रपंचामध्ये जाणार आहेत. आता कोणाचा प्रपंच होऊन गेलाय, कोणाचा आता सुरुवात होणार आहे आणि कोणाचा भविष्यामध्ये आता रातगाड काय हे चालूच राहणार आहे, होणार आहे. पण महाराज, संसारा प्रपंच कसा असावा त्याच्याकरता गवळण पाठ करा. कसं गवळणीचं समर्पण आहे. आणि अशा पद्धतीने संसार प्रपंचामध्ये असे प्रारब्धावशामध्ये कोणी प्रपंचामध्ये पडेल, कोणी पडणार नाही. याच्याकरता सुद्धा प्रारब्धच कारणीभूत आहे. प्रपंचामध्ये लगेच तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी विषयाच्या आसक्तीने संसार प्रपंच स्वीकारला असं कधी आपल्याला म्हणता येणार नाही. उलट त्यांचं स्मरण, त्यांच्या प्रपंचाचं आपण स्मरण केलं. महाराज जगद्गुरु तुकोबराने आपल्या पत्नीला जो उपदेश केला, महाराज सांगतात, पूर्ण बोध श्री भ्रातार संवाद धन्यजी ही वाद ऐकला. आमचा संसार प्रपंच हा वाद धन्य, जे कोणी ऐकू त्यांचा प्रपंच संसार सुद्धा सुखाचा होईल. एक आदर्शभूत संसार ऐका. सर्वच जण विषयाच्या सक्तीने संसार प्रपंचामध्ये पडतात असं म्हणायचं काही कारण नाही. असे काही जणांचे आदर्शभूत असे संसार असतात. आता ज्यांचा गाथा ज्ञानेश्वरी पाठ झालेला आहे तेही प्रारब्धवशामध्ये संसारात पडलेत की. जनकापासून पहा ना, जनक राज्यपदी नांदे, पण वृत्ती म्हटली तर शुकाचार्यांना व्यासाने सांगितलं की बाबा जातोस तर जनक भेटीशी पाठविलं तिने, जनकाची भेट घेऊन जा. का? अभिमान नानं खोटं करायचं होतं. आणि मग जनकाच्या भेटीला जेव्हा त्या ठिकाणी पाठवलं, आपल्यासारखं म्हटलं असता की मी ब्रह्मचारी, आणि ब्रह्मचार्याला कोणाचा उपदेश घ्यायला पाठवता? ज्याला 700 पत्न्यात जनक राज्यपती नांदे, जो भोगात आहे महाराज, तो भोगात दिसत होता. आता मला आणखीन तिकडे जायचं नाही. याज्ञवल्क्य मुनी जेव्हा कथा सांगायची, पुराण सांगायची, पूर्वीच्या राजांना त्याचा छंद असायचा. एक आपलं त्या ठिकाणी राजगुरु म्हणून त्यांच्या पदरी असायचे कुलगुरु. याज्ञवल्क्य जेव्हा पोथी सांगायचे, पुराण सांगायचे, जनकाकडे पाहून सांगायचे. कधी कधी असं व्हायचं की प्रवचनाची वेळ व्हायची, कथेची वेळ व्हायची, आणि मग सर्वजण संन्याशी आलेले असायचे. आणि जनक आता राज्यकारभार थोडं बहुत त्या ठिकाणी उशीर व्हायचा, वेळ व्हायचा. त्याच्याकरता मग पोथी थांबवायचे. हे सर्व संन्याशी म्हणायचे, महाराज वेळ झाली, करा ना सुरुवात. अरे थांबत, जनक येऊ द्या. जनक त्याला काय, राज्य करता करता थोडा वेळ मिळाला तर येऊन बसतो, कधी कधी मध्येच उठून जातो.
त्याचं काय? आम्ही नित्यनेम अभ्यास करतो, चिंतन करतो, श्रवण मनन निधिध्यासन. तर राजाला काही श्रवण आहे का, मनन आहे का, निधिध्यासन आहे, काय करतोय तो? असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये भाव आला. आणि मग याज्ञवल्क्य म्हणतात, तुम्हाला जनक अनुभवायचं काय, तुम्हाला जनक पाहायचं काय? मायावी त्या मिथिला नगरीला आग लावली, सेवक सांगत आले, आणि नेमकं आगीची अधिक प्रज्वलता कुठे? ज्या ठिकाणी संन्याशाच्या छाट्या लंगोट्या होत्या ना, त्यांना ते दिलेलं होते ना गाद्या, गाद्या नाही, महाल वगैरे दिलेला होता ना, मग त्याला आग लागली. आणि सगळे संन्याशी त्या प्रवचनातून पळून गेले. कशा करता? आपले दंड कमंडोलन छाट्या लंगोट्या असतो तरी काय यांच्याकडे, ते वाचा म्हणून पळून गेले. प्रत्येकाने त्या ठिकाणी कोणी काढलं, कोणाचं जळालं, नाराज झाले. आणि तोच पूर्व प्रकार की जनकाला याज्ञवल्क्य आठवण करून देतात, अरे जनका, तुझी मिथिला नगरी जळते, निरोप आलाय. काय उत्तर दिलं महाराज? प्रवचन चालू ठेवा. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती किंचन. मिथिला जळते, त्यात माझं काय? याला म्हणतात संन्याशी. मी माझी आईशी आठवण, मीच नाही तर माझं म्हणण्याचा संबंधच येत नाही ना. तर मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती किंचन. लक्ष्मण महाराज आता खरं आशीर्वाद तुमच्या करताच चालले जातात. मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यती. संसारामध्ये असूनही कशी अनासक्त वृत्ती, प्रावधावशामध्ये त्यांना संसार करावा लागला, प्रपंच करावा लागला, पण त्याच्यामध्ये संसारी असावे असोनी नसावे. सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैशे. हे प्रमाण काय सांगता सांगा? करतो ना संसार, तोही प्रपंच करतो, त्यालाही उद्योग व्यवसाय करावाच लागतो. अनेक उद्योजक व्यावसायिक मंडळी आहेत ना अशा समर्पित भावनेने राहणारे, जास्त जरी नसली कमी आहेत, पण या वृत्तीने जगणारे आहेत. मला त्याचं जास्त वापर करायचं नाही. मग याज्ञवल्क्याला सांगितलं की मिथिला जळते, जळू देत, माझं त्याच्यामध्ये काय? नंतर ज्या महालामध्ये पोथी चालू होती तिथे त्या खांडाला त्याला आग लागली, आणि ते खांड त्या ठिकाणी जळत खालून असं पायावर पडलं, पाय जळतोय. अरे जनका, आता तरी पहा, तुझी मांडी जळायला लागली, महाराज जळू द्या. हा देह माझा थोडाशी, या देहाती म्हणे मी, असं थोडंच आहे. या देहाला मी थोडंच म्हणतोय ना, माझा देह नाही ना, म्हणा देह माझा आहे, अशी वृत्ती त्यांची. आणि मग चालू ठेवा. आणि सर्व उरकल्याच्या नंतर अर्थात ती मायावी आग होती. याज्ञवल्क्यांनी अर्थात ती आग संपुष्टात आणली, पूर्व जसं तसं स्वप्न पडल्यासारखं. आणि मग सर्व उरकल्याच्या नंतर संन्याशी आले. या म्हणे, कुठे गेली होती? महाराज तुम्ही सांगितलं आग लागली. मग आमच्या मालाला आग लागली होती त्या छाट्या लंगोट्या आवरण्याकरता. मग त्यांना सांगितलं, पाहिलं का, हा जनक तुमच्याच बरोबर ऐकत होता. अरे त्याची नगरी, तो राजे, नवे त्याच पाय जळतोय तरी त्याने कथा त्या ठिकाणी सोडली नाही. आणि तुम्ही संन्याशी, तुमच्या जरी छाट्या लंगोट्या जळाल्या असत्या तर राजा होता, तुम्हाला त्या छाट्या लंगोट्यात दंड कमवलं त्यांनी पुरून टाकलं असतं ना. कोण संन्याशी ठरला या कथेतून? कोण संन्याशी ठरतो महाराज? वरवरचा संन्याशी. जगद्गुरु तुकोबाराने कोणता संन्यास मान्य आहे? कहे तुका सो संन्यास छोडे आसतन की ही. आणि हा जो अभंग आहे ना, हे जे गवळणीचं वर्णन आहे ना, या पद्धतीचं आहे. गवळणीकडे पाहत असताना महाराज खेळत होत्या मी न होणारी येणार, जो संसार प्रपंच करत होत्या, सर्व ठिकाणी त्या कृष्ण म्हणून पाहत होत्या. आता सर्व त्याचा ओहापोह, त्याचं विवेचन झालेलं आहे. माझा भाग इथं याच्याकरता आला होता की ज्यांचा कोणाचा संसार प्रपंच झाला म्हणण्यापेक्षा आहे, मरेपर्यंत थोडाच संसार संपतोय. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण या गवळणींच्या संसार प्रपंचाचा वृत्तीचा विचार करून अजूनही आपण तशी वृत्ती बनवू शकतो, अजूनही बनवू शकतो. पुढे जे संसार प्रपंचामध्ये पडणार आहेत, मी सांगितलं उंबरठ्यावर आहेत, त्यांनी सुद्धा या पद्धतीचा विचार करून
आपल्या जीवनामध्ये अशा वृत्तीने संसार प्रपंच, अरे सावली सरीशीचे आशे परी आशे हे निनिजे जैशे श्रेयचे तैशे असक्तीनं विश्वांग पुत्रदार गृहादिषु, आहे का नाही? पुत्रदार, पुत्रदारा, गृह आदी यांच्या ठिकाणी कशी अनासक्त वृत्ती असावी, आणि अनासक्त वृत्ती गवळणींची होती, आणि म्हणून आजही त्यांचं वर्णन येतं. आपला सर्व सप्ताह संपला, समारोप कशाने आहे? काल्याच्या कीर्तनाने आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं वर्णन येतं? भले खेळाचा अभंग घेतला असेल किंवा कृष्णाचं बाकीचे खेळ सांगणारे अभंग घेतलेला असला, आज जरी गळून घेतली, कधी कधी काय होतं नाही का, धाव कानोबा गेल्या गाई, अशा काल्याच्या संबंधाने कंठी दिला कृष्ण म्हणे, त्याचं काय गवळून जरी नाव नाही आलं, पण काल्याच्या कीर्तनामध्ये गवळण हा शब्द यावाच लागतो. आल्याशिवाय काल्याचं कीर्तनच पूर्ण होत नाही. आपल्या भजनाचा समारोप गवळणीशिवाय पूर्ण होतच नाही महाराज. जर एखादा कीर्तनकार म्हणेल की मी करतो गवळणींचं नाव न घेता काल्याचं कीर्तन, त्याचं कीर्तन झिरो होईल, झिरो. एवढं गवळणींचं महत्व हे आहे. पुन्हा मी पुनरुच्चार करतो त्याचा, की त्या गवळणी अल्पशिक्षित नवे नवे अशिक्षित अशा त्या होत्या. फार त्यांना वेदाचं अध्ययन, संत वाङ्मयाचं अध्ययन, फार त्या ठिकाणी धर्माचं आकलन होतं असं म्हणता येणार नाही, पण त्या धर्म जगत होत्या. उलट धर्मावर प्रवचन करणारे धर्मपरायणतेने जगतील की नाही माहिती नाही. धर्माचं महत्व सांगणारे धर्माने वागतील की नाही, जगतील की नाही, त्या ठिकाणी प्रश्न आहे. पण महाराज असे काही लोक असतात की त्यांना नाही धर्मावर विवेचन करता येणार, पण धर्माप्रमाणे वर्तन करतात. अशा त्या गवळणी आहेत. एकदम समर्पित भाव. चराचरामध्ये आमचा भगवान कृष्ण नटलेला आहे, म्हणून माझा देह कृष्ण रूप आहे. माझ्या देहाच्या संबंधाने पती कृष्ण आहे, सासू कृष्ण आहे, सासरा कृष्ण आहे, दीर कृष्ण आहे, ज्या गायीची धार काढतो तो कृष्ण आहे, दही दूध त्याच्यामध्ये कृष्ण आहे, म्हणून तो गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे. कशी त्यांची अवस्था झालेली होती. नुसत्या गप्पा नाही मारायच्या आपल्याला महाराज. दही दूध तूप लोणी विकायला गेलेल्या होत्या, पण त्या ठिकाणी म्हणत असताना मस्तकी ठेवणी आडेरा, मस्तकी ठेवणी आडेरा, मस्तकी ठेवणी आडेरा, मस्तकी ठेवणी आडेरा, गाडी विकला गाडी विकला, गाडी विकला, गाडी विकला, आणि गोविंद जावो, मस्तकावर डेरा. कारण डेऱ्यामध्ये दही किंवा दूध किंवा लोणी किंवा तूप असे काही पदार्थ असतील ना, ते घ्या म्हणायला पाहिजे होतं की नाही. तर त्या गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. कारण दही दूध त्यामध्ये सुद्धा काय पाहत होत्या? कृष्ण म्हणून पाहत होत्या. आपला भाव, माझ्या बोलण्याचा भाव लक्षामध्ये आलेला असेल की जेवढ्या म्हणून आपल्या समोर वस्तू पदार्थ आहे, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. जगद्गुरु तुकोबराय भजन साधना करतात आणि महाराजांची परीक्षा घेण्याकरता भगवंताने असं वाघाचं रूप धारण केलं. रागवलेला खवळलेला वाघ, अर्थात ते सोंगच होत. असा गावडा वासून महाराजांच्यावर तो झडप घालतोय डरकाळी फोडून. महाराज घाबरले नाहीत. महाराज म्हणतात, देवा अशा रूपामध्ये तुम्हाला पाहण्याची सवय नाही, अशा रूपाचं दर्शन आम्हाला शक्य नाही. मग सुंदर ते ध्यानुभेवटी रे, असं स्वरूप पाहण्याची आमची सवय. देवाला लाज वाटली आणि देवाने महाराज त्या ठिकाणी तसं रूप धारण केलं. सांगायचं कारण असं आहे की हे सर्व संत महात्मे भगवंताशी समर्पित झालेले, आणि मग ते जेव्हा सर्व वस्तूकडे पाहतात, सर्वम खलविदम ब्रह्म, हे सर्व जे आहे ना, एक भगवान या सर्व वस्तूच्या रूपाने, पदार्थाच्या रूपाने नटलेला आहे. तैसा मज एकाचा विस्तारू. आता किती विवेचन येते.
भगवान सांगतात हा सर्व जो विस्तार आहे ना माझे एकाच आहे का अनुभूती? आपल्याला ही अनुभूती येते का? नाही. खर तर या सर्व वस्तूमध्ये पदार्थामध्ये देव पाहण्याच्या ऐवजी मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला मंदिरामध्ये देव दिसत नाही. तिथं आपण दगड पाहून येतो आणि मग दगडात देव कधी दिसेल? इथं या सडकेच्या खडीमध्ये कस काय आपल्याला देव दिसेल सांगा ना? माणसामध्ये आपल्याला कसा देव दिसेल? माणसाला देव दिसत नाही तर आपल्याला दगडामधला देव दिसेल काय? आणि म्हणून त्या सर्व गवळणी भगवान परमात्म्याशी कशा तद्रूप झालेल्या होत्या, कशा एकरूप झालेल्या होत्या, कधी त्यांना दुजा भाव शिवलाच नाही. भगवान कृष्णापेक्षा दुसरं काही वस्तू आहे, पदार्थ आहे अशी त्यांची वृत्ती नव्हतीच, असा त्यांचा समज नव्हता. एक भगवान या सर्व वस्तूच्या रूपाने नटलेला आहे, विस्तारलेला आहे असा त्यांचा भाव होता. आणि त्याचं विवेचन म्हणजे हा अभंग आहे. म्हणून आपण संसार प्रपंचामध्ये राहत असताना, एकच जीवन जगत असताना, केवळ ज्यांचं लग्न होणार आहे, लग्न झालंय त्यांनीच अशा वृत्तीने राहायचंय, आणि जे ब्रह्मचारी संन्यासी आहेत त्यांनी द्वैत करत राहायचंय असा त्याचा भाव नाही. सर्वांच्या करतात हा उपदेश आहे. पण प्रामुख्याने संसारिक सुटून जातात. आमचं काय, आम्ही बायका मुलाची घरदारण संसार प्रपंच, त्यांना सुद्धा याच्यातून पळायला जागा नाहीये. मग ज्यांचा संसार प्रपंच होता तो संसार प्रपंच कसा होता, कशा समर्पित वृत्तीने त्या करत होत्या, एक भगवान आमचा संसार प्रपंचामध्ये एक त्याचाच विस्तार कसा आहे अशा त्या जाणून होत्या. म्हणून ठोबार खुमाई कालेज कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केलेली गोकुळे विस्ताराने सांगावं लागतं. त्यातल्या काही कथा आहेत, काही गोष्टी आहेत, काही विनोद आहेत. खरं तिथं जवळजवळ सर्वच कीर्तनकारच आहेत. आणि आपण समोर बसलेले अशी कीर्तनकार खूप वाट लावलेली असे किती कालेज कीर्तन ऐकलेले असतात आणि किती कीर्तनकाराचे कीर्तन ऐकलेले असतात. असे मंडळी त्या ठिकाणी बसले. त्याच्यामुळे आता सांगायसारखं काय, कीर्तनकाराला सांगायचं कारण नाही. जे नित्याने कीर्तन असतात त्यांना तरी आणखीन काय सांगत बसायचे. पण असं आहे, आपलं कीर्तन असतं, विधी असतो त्या पद्धतीने. आणि मी जरा गवळणींची वृत्ती सांगण्याकरता विस्तार झाला त्याचा आपल्या जीवनाकरता उपयोगही होणार आहे. अशा पद्धतीने भगवान कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. भगवान कृष्णांच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखीत आहे हे सोंग सारले. भगवंताचं सर्व सोंग होतं नाही का? आता गवळींचं वर्णन केलंय ना, हे सर्व सोंग आहे, संसार प्रपंचाचं सर्व सोंग आहे. नटासारखं तेवढ्या पुरतं ते सोंग घ्यावं लागतं. आणि एकदा नाटक झालं की मग गेलं समाधी. ते नाटक संपलं की सदैव वैकुंठ गमन. ते नाटक संपलं की संजीवन समाधी. हे नाटक आहे. जोपर्यंत त्या रंगमंचावर राहायचंय तोपर्यंत जी भूमिका घेतलेली आहे, तो कोणी रामाची घेतली तर कोणी सीतेची घेतली तर कोणी रावणाची घेतली तर ऐक ना, हे सर्व नाटक आहे. मग हे सोंग सारिले या रूप्यानंते पुढे बहुत करणे आहे तो का म्हणे धर्म संस्थापने, धर्माची संस्थापना. भगवान परमात्म्याचा अवताराचं प्रयोजन सांगत असताना स्वतः भगवंताने सांगितलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जब जब होई धर्म की हानी वाढई असुर अधिराभिमानी. असं भगवान परमात्म्याने आपलं अवताराचं प्रयोजन सांगत असताना परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण, विनाशाय दुष्कृताम, जे दुष्कृत्य म्हणजे वाईट कृत्य करणारे जे राक्षस आहे, दुष्ट दुर्जन यांचा विनाश. आणि पुढचा आहे की धर्म संस्थापनार्थाय. धर्म संस्थापना म्हणजे नवीन धर्म नाही आहे तोच, पण ज्याला मालिन्य येतं त्या धर्माचं पुनरुज्जीवन करण्याकरता भगवान परमात्म्याने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं.
आणि ते कार्य करण्याकरता तर गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. अवतार केला संहाराया दुष्ट, करीती ते नष्ट परपीडा करी दैत्य कंसराव. पुढे तोही भाव आरंभीला. यांचा निपात करण्याकरता भगवान आले, पण आता मोठे तर झाले पाहिजेत ना. मग लहानपणी भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही खोड्या केल्या, जे काही लिल्या केल्या, रांग तरंगणी चोरी तलोनी धावणी धरी ती गवळणी, आणि मग त्या गवळणी यशोदेकडे जाऊन तक्रार सांगू लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काय जावे, काय वेली स्फोर चोरटी शिरजोर. यशोदा म्हणते, बाई काय झालं, माझं बाळ कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाणे, काय सांगता घराणे. गोकुळच्या नारी, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळ. आता काय यशोदमाई भगवान कृष्णाची बाजू का घेते? यशोदेमाईला वृद्धत्वामध्ये म्हणजे वयाच्या शेवटी अपत्य झालेलं आहे, वयाच्या शेवटी. आणि एकटा पूर्वीचा काळ होता, एकटा मुलगा असल्याच्या नंतर एका मुलीचं पीक म्हणायची, त्याला किती जपायची. आता अलीकडे झालंय, एक मुलगा असला की एवढं जीवापाड आई वडील त्याला जपायची. आणि भगवान कृष्णाला असे संकट येतात ना, कागासूर बगासूर रिठासूर येतात, त्याच्यामुळे यशोदा आणखीन जपत असायची. आणि अशा कोणी काही खोड्या सांगितल्या की यशोदा म्हणायची, माझं 5 वर्षाचं बाळ अंगणी माझ्या खेळे. का तुम्ही उगाच त्याच्यावर आळ घेता ग? काय नो, माझ्या घरी काय त्याला खायला मिळत नाही काय? तुमच्या घरी दही दूध तुकडून येऊन खावतो. अशा पद्धतीने उलट त्या गवळणींच्यावरच यशोदेमाईने पलवटार करायचा. आता काय करावं, न्याय मागण्याकरता गेली, यशोदा ऐकत नाही. आणि मग कधी कधी विचारायचं, अरे कृष्णा, या गवळणी काय म्हणतात? अरे मी राजाची राणी आहे, गारवात चिवण बोलतात, हे काय योग्य आहे का? मग यशोदा ऐकत, पळी बाहेरी भगवंत. यशोदेने समजून सांगावं, काय उणे का करीतोस चोरी, तुला कशाची कमतरता रे, म्हणून तू चोरी करतोस. कधी कधी असा पश्चाताप करावा. आणि हे सर्व होत असताना पुन्हा यशोदेने विचारावं, का ग तुम्ही म्हणता कृष्ण त्या ठिकाणी चोरी करायला खोड्या करतो, काय करतो सांगा? एक म्हणे लोणी माझे बक्षी चक्रपाणी, एक म्हणते अष्टळ काढिली अंगणी, वरी मुते चक्रपाणी. रांगोळ काढली, रांगोळ काढत होते, असे टिपके 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 ते रेषा आखत होते. तिथं आला, मी कलर भरू का? येतात का तुला? हो. हे सगळे कलर कोणी भरलेत? एकासारखे कलर आहे का? हे सगळं मीच करणार आहे ना. बर, मग मला बाजूला सर. मी बाजूला सरले, आणि वरी मुते चक्रपाणी घेऊन आला अग्न. बर का, असा टेम आणला, माझ्या दारात नाचायला लागला, आणि लावू का तुझ्या घराला, आणि लावू का तुझ्या घराला. अहो लोकांना त्याच्या घरामध्ये खेळा टोचायला लागले ना, खेळा ठोकायला लागले. तर तो मालक म्हणतो, तुम्ही भिंतीला खेळा नाही ठोकत, मग माझ्या रामकृष्ण रे. एक महाराज होते बरं का, महाराज. आता सगळ्याकडे गाडी येतात, रस्त्याने आपला प्रवास करावा लागतो. कधी कधी आपल्या वाट्याला कसे रस्ते येतात, झाडे झोपय, कच्चा रस्ता. आम्ही गाडीत होतो कच्च्या रस्त्याने, आणि त्यात कडीनं ते असतात ना झाड, ते लागायची, असे खरचटायची. ए बाबा, त्या गाडीला वरखडे म्हणला, माझ्या हृदयाला वरखडे वाटायला लागलेत. किती आसक्ती त्या हृदयाला, गाडीला नाही म्हटले वरखडे, मग माझ्या हृदयाला. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अशी चिकटलेली, गरगटलेली. आणि मग ते सांगायला लागली, असा आग्न तेंबा घेऊन आला आणि नाचायला लागला, आणि लावू का तुझ्या घराला, लावू का तुझ्या घराला. आता जी आसक्ती एवढी, त्याला असं म्हटलं तर आवडल काय ते? काय रे कृष्ण माझ्या घराला लावतो? मला काय म्हटलं माहितीये का? देईन तोंडावर, देईन तोंडावर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापाचे घर. बापा सांगेश्वरी आमच्याच घरी येऊन, आणि आम्हाला त्या ठिकाणी आमचा बाप काढतो, आमची आई काढतो, आजोबा काढतो. अशा अनेक प्रकारच्या खोड्या ऐकल्या. आईशा ऐकता गाराणी, यशोदे नयनी आली पाणी. कृष्णा खोड्या डोळ्यामध्ये पाण्याला, कृष्णा खोडी दे टाकून, तुला कशाची कमतरता नाही रे. आरवाचे येऊन बोलतात, माझा अपमान करतात. आणि मग यशोदा रागवली, कृष्णाला म्हणते, कृष्णा तू खूप आता खोडकर झालास, तो आता गावात थांबू नको. बरं, भगवान सांगतात आमचं गावातलं काम संपलेलं आहे. आता कागा सुरेटा सुरेता मारलेत,
आम्हाला आता गोंधळ राखत असताना काही कार्य करायचंय ना, तिथं राहिलेले त्यांचा निपात करावा लागणार आहे. आणि मग यशोदेवमायेने त्यावेळची शाळा म्हणजे काय, मुलाला संस्कार लागण्याचं कारण म्हणजे काय, तर वनामध्ये गाई चारण्याकरता त्यांचा तो पिढीचाच अशा प्रकारचा धंदा, तो उद्योग व्यवसाय. सर्व गोपाळांना बोलवलं, सांगितलं उद्यापासून तुमच्याबरोबर कृष्णालाही घेऊन जात जा. आणि मग सर्व सामुग्रीची सिद्धता करून भगवान कृष्णाला त्या गोपाळांच्या बरोबर गायी चारण्याकरता वनामध्ये त्या ठिकाणी पाठवलं. भगवानही गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या ज्या दुपारच्या शिदोऱ्या आहेत, भोजनाची सामुग्री नाही का, टॉवेल त्याच्यामध्ये ते असं बांधायचं आणि मग ते गेलं की ते आंब्याच्या डाळीला ते बांधून ठेवायचं. गेल्याबरोबर गाय भुकेलेल्या असायच्या आणि छोटे छोटे गोपाळ लहान मुलं एकत्र आले की बरोबर ते खेळायला लागतात. पहा तुम्ही निरीक्षण करा, कुठे असो ते मुलं त्या ठिकाणी थोडीशी जरी सवड मिळाली तर तेवढा ग्रुप करून लगेच खेळायला लागतात. लगेच ते गोपाळ खेळायला लागले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना दांडू चेंडू लगोरी दांडू चेंडू लगोरी नाना दांडू चेंडू लगोरी मुले छातीरी मुले छातीरी हो गाई गोपाळ, हो गाई गोपाळ, गाई गोपाळ सबगडी बना, गाई गोपाळ सबगडी बना, गाई गोपाळ सबगडी बना बना, गाई गोपाळ सबगडी बना, गाई गोपाळ सबगडी बना, गाई गोपाळ सबगडी बना. हम बोरा हमारे, हम बोरा हमारे, हम बोरा हमारे, हम बोरा हमारे, हमरा बाई भोवरा, तेरा भोवरा के बाई भोवरा, या राधी गीता, राधी गीता, या राधी गीता, नवरा नवरा खेळा भोवरा के बाई भोवरा, खेळा भोवरा के बाई भोवरा. पोकळे महाराज सूर सम्राट, ज्याला आवाजाचे जादूगार असं म्हणतात, पाठांतर आहे, म्हणण्याची आवड आहे. आणि म्हणून खेळ भोवरा असे विटी दांडू चेंडू हे मर्दानी खेळ गोपाळ खेळले. खेळल्यानंतर पळापळ, ह्या सर्व खेळाच्या मध्ये पळापळ असते नाही का. असं कसा व्यायाम व्हायचा, असं कान पकडायचा, ही जर चाफना ते कशी निबर ढोपं झालेली त्या गोट्या हापसून 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 असे निबर त्या ठिकाणी काय झाले, त्याच्यामध्ये व्यायाम असायचा. ही साधना, हे योग साधनाचे. चला असे सर्व प्रकारचे खेळ खेळ दमल्यानंतर कृष्णाला म्हणतात, कृष्णा खांदेवार पोटी भूक, भूक लागली अनंता. आणि मग भगवान सांगतात, रोज असे आपापल्या शिदोऱ्या खातात साधना करतात, सर्वांच्या शिदोऱ्याचा काला करू. काला म्हणजे काय, मिश्रण. भगवान कृष्णाने याच्यामधून कोणता संदेश दिलाय आहे, एका ठिकाणी जेवण्यामध्ये आणि एका ठिकाणी बसण्यामध्ये महाराज खूप संदेश. चला वळू गाई, गायची वळती आणू, गायला एका ठिकाणी आणू सावलीला, बैसू जेवू एके ठाई. मला वाटते सर्व वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आचार प्रणाली एवढ्या पदामध्ये आहे. चला वळू गाई आणि बैसू जेवू एके ठाई. गाई वळणं म्हणजे काय, आपले इंद्रिय, या इंद्रियांना काय आहे, संयमित करणं. इंद्रियांचं संयमन म्हणजे चला वळू गाई आणि बैसू जेवू एके ठाई, एका ठिकाणी बसू. आपण कोणत्याही जाती जमातीचे असू महाराज, सर्वांनी एका ठिकाणी संतांनी 18 पगड जाती एकत्र करून मिळवली मांदी वैष्णवांची. आणि आज दुर्दैवाने या राजकीय वृत्तींनी या संप्रदायाच्या तत्वज्ञानावरच घाला घातला. ठीक आहे, तिकडे राजकारणात तिकडे ते गटतट होते, त्यांचे शेल होते, पण आज संप्रदायामध्ये सुद्धा ज्ञानोबा तुकोबरांचा संप्रदाय आहे आणि याच्यामध्ये जातीचे शेल यावेत
मला वाटतं ज्ञानोबा तुकोबरायांच्या आत्म्याला याच्यामुळे समाधान निश्चितच लागणार नाही. कुठंतरी राजकारणी लोक किंवा स्वार्थी लोक असतात आणि ते त्यांच्या काही स्वार्थाकरता कोणत्या तरी जातीचा आधार घेतात, समाजामध्ये दुही निर्माण होते, संप्रदायामध्ये तरी ती होऊ नये. भगवान परमात्म्याने हा संदेश दिला, चला वळू गाई बैसू जेऊ के ठाई, बहु केली वन पाय पिटे झाला शीन. आणि भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिवदाऱ्या एकत्र केल्या, मिश्रण केलं आणि सर्वांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा समानत्वाने वाटू लागले. भगवान परमात्मा सम आहे, सर्वांना तो सारखं देतो. आणि सर्व गोपाळ असे गोलाकार बसवले, भगवान मध्ये उभे राहिले. भोवती भक्त मंडळी, मध्ये वनमाळी, शोभे नभ मंडळी चंद्र जैसा. आणि अशा पद्धतीने हसत खेळत विनोद करत, एखाद्या व्यंगाबद्दल एखाद्याच्या व्यंगावर बोलून, कारण एखादा काळा असा की काळ्या, आता त्याचं नाव जरी गोपाळ असलं जरी कृष्ण असलं तरी त्याला काय म्हणजे काळ्या. एखाद्याचे दात पुढे असले की दाताळ्या किंवा फारोळ्या, एखादं असं कान असला कसं वाकडं मुड्या, पुढे मुडे एक लुडे कृष्ण आवडली पुढे बहु भावी कती. असं हसत खेळत विनोद करत तो काला भगवंताने दिला. आपण सर्व भाग्यवान आहोत की सप्ताहाचा समारोप काल्याने होतो, वारीचा समारोप काल्याने होतो. आणि म्हणून असा देव दुर्लभ काला की ज्या काल्या करता काल्याची असे देव जळी झाले माशे, असा देव दुर्लभ काला. पण ज्ञानोबराय तुकोबराय नाथराय नामदेवरायांच्या कृपेने आपल्याला तो काला मिळतो. त्यांचा एकदा कृतज्ञ भावाने स्मरण करा. ज्ञानेश्वर बालदा शेखना म्हणून आदरणीय लक्ष्मण महाराज की ज्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ केली, प्रणाम. या गोष्टी सोप्या नसतात आणि त्यांनी तिथंच न थांबता जोग महाराजांनी ज्या पद्धतीने 100 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था निर्माण करून अनेक त्या ठिकाणी अशिक्षित खेडूत संस्कारहीन अशा काही मुलांना, आपण त्यांना साधक म्हणतो, त्यांना संस्कार देण्याकरता संस्था निर्माण केली. त्याच धर्तीवर आमचे अनेक गुरुबंधू हे कार्य करू पाहतात, करू इच्छितात, करतायत आणि यशस्वीपणे ते कार्य करतात. त्याच पद्धतीने लक्ष्मण महाराजांनी सद्गुरु जोग महाराजांच्या नावाने हे गुरुकुल काढून एक त्याच धर्तीवर हे कार्य करण्याचं त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. म्हणून त्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. त्यांना सहकार्य करणारे आपण सर्व मंडळी, मग भजनाचं सहकार्य असेल, अन्नदान, इतर काही सहकार्य असेल. आज मी कीर्तन सेवा जेव्हा करतोय ती सहकार्याची भूमिकेतूनच, चला त्यांनी म्हणावं चला करावं, असंच काही आपला संबंध आहे. सज्जन वृत्ती, एकदम समर्पित वृत्ती, सात्विक वृत्ती त्या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे की एकदम रुजुता, अजिबात आढ्यता त्या ठिकाणी नाही. असेलच कशी? ज्ञानोबारांनी ज्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करावा ज्ञानेश्वरीच्या रूपाने, त्यांच्या ठिकाणी हे विकार असतीलच कशी? असणारच नाहीत. आणि म्हणून त्यांच्याकडून हे कार्य होतं. आता मी सांगितलं की प्रवदवशामध्ये संसार प्रपंचामध्ये जाता येत, त्याचा स्वीकार त्यांनी जेव्हा विचारलं, करायचंय, ते काही वाईट नाहीये, कोणी त्याच्याबद्दल नकार देत नाही. आपले अनेक पूर्वज आहेत की अगदी आता मी गवळींचं वर्णन केलंय, आपल्या समोर संसार प्रपंच करायचा आहे पण समोर नाथ महाराज असले पाहिजेत, नामदेव महाराज असले पाहिजेत, तुकाराम महाराज असले पाहिजेत, गवळणींचा आदर्श आपल्या संसार प्रपंचामध्ये असला पाहिजे. हे का नाही? करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी म्हणी. आपण कोणतं काम करायचं आपल्या हातात नाही, पण ते कसं करायचंय हे मात्र आपल्या हातामध्ये निश्चित आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बोलावं लागणार आहे, चालावं लागणार आहे. सत्यम वद धर्मांचर स्वाध्यायन मा प्रमदः.
आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायान मा प्रमदः आणि श्रद्धेय देयम, या ज्या 8 प्रकारच्या आज्ञा आपणाला उपनिषदाने सांगितलेल्या आहेत. अर्थात आपण सर्वजण त्या पद्धतीने वागण्याकरता बांधील आहोत. त्याच्याकरता आपण बांधील आहोत. आपण मोकळे नाहीत. ज्या गवळणी या पद्धतीने बंदिस्त आहेत आणि म्हणून तर त्या देवाच्या आवडत्या झाल्या. ज्यांना वाटतं ना की आपण देवाचा आवडतं व्हावं, बस त्यांनी या पद्धतीने वागायचे. अशा वृत्तीने समर्पित भावनेने आपण संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आपल्या एकंदर जीवनामध्ये राहायचंय. आणि हा भाव ठेवून मी आज या काल्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने निळोबरांचा हा गवळणी प्रापंग घेऊन त्याच्यावर यथामती अल्पसाचं चिंतन केलेलं आहे. या ठिकाणी झालेली शिवा भगवान श्री पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नामदेवराय, सद्गुरु जोग महाराज, परंपरेतील सर्व गुरुजन मंडळी, आपण सर्व श्रोते मंडळी यांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. मने अवघा जरी प्रकाश